फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपला छोटासा स्टार्टरचा प्रकार। तर आपण आता सुरुवात करूया। तर हे आपण ब्रेड वापरल्या गेल्यानंतर आपला हा कड तसाच राहतो। मग काय करू, याचं होतं मग याचा आपण एक ब्रेड क्रम्ब बनवतो किंवा असेच खाल्ले जातात किंवा फेकून दिले जातात। तर अशा प्रकारचा हा आपण जी कड काढलेली आहे त्याला आपण अशा प्रकारे कापून घेऊया। बघू शकता आपण अशा प्रकारचे मी कापलेले आहे। आता याला अशा प्रकारे फोल्ड करायचे आहे की आपल्याला राऊंड शेपमध्ये याला फिरवायचे आहे। पण त्यासाठी आपल्याला फ्रेश ब्रेडच हवा आहे की ज्याचे किनारा आपल्याला सहज वापरता येतील। बघू शकता आपण अशा प्रकारचे आपल्याला रिंग करायची आहे। त्यामध्ये आपल्याला टूथपिक घालायची आहे अशा प्रकारे। आता आणखीन एक करून दाखवते। अशा प्रकारे आपल्याला कापायचा आहे की आपला हा कोना आपल्याला व्यवस्थित मिळाला पाहिजे आणि त्याला असे फोल्ड करायचे आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे आपण करून घेतलेले आहे। तर आता आपण तळण्यासाठी घेत आहोत। मी गॅसवर छोटासा पॅन ठेवलेला आहे। टिश्यू पेपरने आपण पॅन स्वच्छ करून घेतलेला आहे, कारण मी आताच आणखीन एक स्टार्टर बनवलेला आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत बटर हलकेसे मेल्ट होऊन देऊया। आता यामध्ये आपल्याला हा एक स्लाइस शेकून घ्यायचा आहे अशा प्रकारे। तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले तळून झालेले आहे, बेक करून झालेले आहे। बटरमध्ये आपण बेक केलेले आहे। तर आता आपण एक मसाला तयार करत आहोत। मी थोडासा चाट मसाला घेतलेला आहे। यामध्ये काळी मिरी पावडर घेत आहोत, थोडीशीच घ्यायची आहे, आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे। आता यामध्ये घेणार आहोत थोडीशी काश्मीरी लाल मिर्च। आता हे सर्व एकत्र करून घेऊया। ब्रेडमध्ये सॉल्ट असतंच, तर आपल्याला सॉल्ट टाकायची गरज नाही। अशा प्रकारे आपण मसाला तयार केलेला आहे। आता यावर आपण स्प्रिंकल करूया हलके हलके। तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला ब्रेडच्या कडापासून आपण हा छोटासा स्नॅक्स बनवलेला आहे। बघू शकता आपण असा काही वेळा तर फेकल्या जातो, तर काही वेळा तर आपण असेच काहीतरी त्याचा बुरा बनवतो किंवा कशात तरी उपयोगात आणतो किंवा फेकून देतो। अशा प्रकारे मी हे स्लाइसच्या कडापासून बनवलेला आहे आणि हा पहिल्यांदा बनवलेला स्टार्टर की सगळ्यांना आवडेल असा स्टार्टर बनवलेला आहे। बघू शकता आपण चीज आणि बटर ब्रेड ह्या 3 वस्तूंपासून बनवलेला आहे। तर बघा तर फ्रेंड्स, माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।